न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। जव्हारचं पीडब्ल्यूडी कार्यालय की आओ जाव हमारा घर। सकाळी 10 वाजता कार्यालय सुरू होण्याची वेळ, पण आतमध्ये 99% कर्मचारी गायब आणि जनतेची मात्र उघड फजिती। हे दृश्य आहे सार्वजनिक बांधकाम विभाग जव्हार कार्यालयाचं। शासनाचा स्पष्ट आदेश, सकाळी 10 वाजता कार्यालय सुरू झालंच पाहिजे। बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक, पण प्रत्यक्षात काय? दरवाजे उघडे, खुर्च्या रिकाम्या आणि कामासाठी आलेले नागरिक अर्ज हातात घेऊन ताटकळत उभे। आमच्या प्रतिनिधीने स्वतः अभियंत्यांना भेटण्यासाठी गेल्यावर समोर आलं, संपूर्ण कार्यालयच गायब मोडवर। ही पहिलीच वेळ नाही, स्थानिकांची चर्चा आहे, 99% वेळा हीच परिस्थिती असते। म्हणजे हा अपवाद नाही, तर हीच इथली संस्कृती बनली आहे का? महाराष्ट्र नागरी सेवा आचरण नियम 1979 सांगतो, वेळेत हजर न राहणे हा अनुशासनभंग आहे। शिस्तभंग नियम 1979 नुसार चौकशी, निलंबन, वेतन कपात होऊ शकते। पण संपूर्ण कार्यालयच गायब असेल तर चौकशी करणार कोण? जबाबदारी निश्चित करणार कोण? सरकारी कार्यालय जनतेच्या सेवेसाठी असतं, पण इथे जनतेलाच दारात उभं केलं जातंय। हा केवळ निष्काळजीपणा नाही, तर प्रशासनावरचा थेट आघात आहे। आओ जाव हमारा घर, कोणी आलं तर काम, नाहीतर गरजूंनी थांबा। ही मानसिकता अधिकाऱ्यांमध्ये रुजली आहे का? यावर अंकुश ठेवण्याची जबाबदारी नेमकी कुणाची? आता प्रश्न एकच, जव्हार पीडब्ल्यूडी कार्यालयात शिस्त प्रस्थापित होणार का? की आओ जाव हमारा घर संस्कृतीच पुढे चालणार? कारण हा प्रश्न फक्त एका कार्यालयाचा नाही, तर संपूर्ण शासकीय व्यवस्थेवरील जनतेच्या विश्वासाचा आहे। वार्ताहर आय न्यूज 28 मराठीसाठी प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट।